आज मी बनवत आहे काळ्या वाटाण्याची उसळ. त्याच्यासाठी मस्तपैकी काळे वाटाणे भिजत घातले होते आणि एक बटाटा कापून घेतला होता. इथे कुकर गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो चिरून मस्तपैकी तेलामध्ये परतवण्यासाठी ठेवले. तिथे आपले घरगुती मसाले, आपला तिखट मसाला, हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला हे सगळं ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी काळे वाटाणे ॲड केलेले आहेत आणि बटाटा देखील ॲड केलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर आपला थोडासा गोडा मसाला ॲड केलेला आहे. गोडा मसाला ॲड केल्यानं भाजीला थिकनेस आणि भाजीची चव देखील वाढते. अशी करून बघा, खूप छान लागते भाजी. आणि भाजी कुकरमध्येच मी करत आहे, तर थोडंसं पाणी ॲड करून जेवढं पाहिजे तेवढं पाणी ॲड करून मीठ टाकून कुकर लावून घेतलेला आहे. 3-4 शिट्यामध्येच हे वाटाणे शिजून जातात. तर तुम्ही बघू शकता भाजीला थिकनेस किती मस्त आलेला आहे आणि भाजी खूप छान झाली होती, एकदम उत्तम झाली होती. आणि मी त्याच्याबरोबर आहे ना घावणे केलेले.